आज आपण विवाह योग कधी आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। तरुण मुलामुलींना स्वतःचे लग्न कधी होईल याची उत्सुकता असते। पत्रिकेमध्ये आपण जातकाचा विवाह योग कधी आहे ते पाहू शकतो। विवाहासाठी 7वे भाव व विवाहाचा कारक शुक्र यांचा अभ्यास करावा लागतो। 7व्या भावात कोणता ग्रह आहे ते पाहावे। त्या ग्रहाच्या महादशेत व अंतर्दशेत विवाह होतो। उदाहरणार्थ 7व्या भावात बुध आहे तर बुधाची महादशा अंतर्दशा बघावी। पत्रिकेमध्ये शेवटच्या पानावर महादशा कोष्टक असते। त्यात बुधाची अंतर्दशा कधी येते व लग्नाचे योग्य वय पाहून विचार करावा। म्हणजे बुधाची अंतर्दशा 15 व 16 वयात येत असेल किंवा लहान वयात येत असेल तर त्यावेळी विवाह होणार नाही। अशा वेळी पुढील ग्रहांच्या महादशेमध्ये बुधाची अंतर्दशा बघावी व लग्नाचे योग्य वय काढावे। पुढील योग म्हणजे सप्तमातील ग्रह बघावे। सप्तमात ग्रह नाही, फक्त रास आहे। अशा वेळी त्या राशीचा स्वामी कुठे आहे ते पाहावे। उदाहरणार्थ सप्तमामध्ये कर्क रास आहे। कर्केचा स्वामी चंद्र आहे व तो पंचमात आहे। पंचमात वृषभ रास आहे तर वृषभेचा स्वामी शुक्र, म्हणून शुक्राच्या महादशेच्या अंतर्दशेत विवाह होईल। विवाह योग काढण्याचे अजून एक म्हणजे गोचर गुरुची दृष्टी 7व्या स्थानावर येईल किंवा 7व्या भावाच्या स्वामीवर येते तेव्हा विवाह होतो। आता सध्या गुरु मेष राशीमध्ये आहे, त्याची दृष्टी जातकाच्या 7व्या भावास आल्यास विवाह होतो। तसेच लग्नाचा योग काढताना गुरुबळ पाहिले जाते। गुरुबळ म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीपासून गुरु हा 1ल्या, 3ऱ्या, 5व्या, 7व्या, 9व्या किंवा 11व्या राशीत येतो तेव्हा विवाह होतो। उदाहरणार्थ चंद्र मेष राशीमध्ये आहे। मेषेपासून 3री रास मिथुन, 5वी रास सिंह रास आहे। या राशीमध्ये गुरु असता गुरुबळ आहे असे समजले जाते। आणखी एक स्थिती पाहिली जाते विवाह योग काढताना, ते म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह हा गोचरीने लग्न व सप्तम स्थानापैकी एका स्थानावरून जातो तेव्हा लग्न होते। चंद्रावरून किंवा चंद्राच्या 7व्या स्थानावरून शुक्र जातो तेव्हाही लग्न होते। मुलीच्या बाबत रवीचे भ्रमण पाहावे। मुलीच्या पत्रिकेत रवी ग्रह हा गोचरीने लग्नातून किंवा सप्तमातून भ्रमण करेल तेव्हा लग्न ठरते। तसेच चंद्रावरून किंवा चंद्राच्या सप्तमावरून शुक्र जाईल तेव्हा विवाह होतो। चंद्रावरून म्हणजे स्वराशीमध्ये शुक्र येतो तेव्हा विवाह होतो। पुढील भागामध्ये आणखी सविस्तर अभ्यास करू। धन्यवाद।